देवे जीव झाला देवे जीव झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला हेची ताती ढेकर हेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आविधी आणि कास आवेदी आणि कास ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा दया अंगी कस ऐसा दया अंगी कस हेची ताती ढेकर हेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर तुका म्हणे भूक आत्मा म्हणे भूक येणे न लगे आणिक येणे न लगे आणिक येणे न लगे आनिक येणे न लगे आनिक हेची ताती ढेकर हेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 305व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण राहिलेलं आहे असं गृहीत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवे जीव झाला भगवान परमात्म्यानं माझं पोट भरलं आणि संसार तो कडू झाला कडू नाम त्यागला म्हणजे ते तुच्छ वाटलं त्याचा वीत आला त्याग केला असा त्याचा अर्थ होतो. तेच येतात ती ढेकर आणि ते मग आता ज्या जेवण केलं काय त्याची ढेकर येणार ना. मग जेवण केले हरिहराच हरिहराचं जेवण केलंय म्हणून ढेकरे हरिहरच यायचे. हरिणहार नाव दोन जरी असले तर वस्तू एक आहे महाराज, एक आहे. त्याच्याबद्दल काही नाही. डोक्यातलं काढून टाका, त्याच्या आकृतीकडे पाहूच नका. त्रिशूळ डमरू घेऊन आला विजेचा आणि शंख चक्र गदा पद्म पहिले येतो पुरुषोत्तम असल त्याचं ते स्वरूप शंख चक्र गदा पद्म विष्णू. आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत ते महादेव. ते रूपात जरी दोन असले तर स्वरूपानं वस्तुता एक. म्हणून तेच येतात ती ढेकर. ब्रह्मरसाचं जेवण केलं ब्रह्मरसाचं ढेकर यायले. आनंद नाम ब्रह्मरस आनंदाचे ढेकर आहेत ना. मग आनंदाचे ढेकर आहे त्यांना आवाज निघतय ध्वनी निघतय ते आमच्या मुखावाट त्या ढेकराचा. हरी आणि हर हर महादेव हरी हरी गोविंद. कळलं का? मग हरी हरी हर हर अशा प्रकारचा आवाज त्या ढेकराचा निघतोय म्हणजे भगवंताचं नामस्मरण मुखावाट होत आहे. आणि म्हणून ते कडू झाला संसार. आता संसार त्यागलाय तुच्छ वाटाय. त्याच्या पुढं तीच येतात ढेकर वेद्य आणि कास आयसा जाय अंगी कस. भगवंताचा आकृष्टपणा तसा आहे. त्याच्या नादाला लागलं की ते मग त्याच्या नादाला गेला. तसं तर शास्त्रामध्ये असं वर्णन एके ठिकाणी आलेलं आहे की जीवाचं कर्म संपावं असं देवाला वाटत, ईश्वराला वाटत नाही वाटत. संताला वाटते पण ईश्वराला वाटत नाही. जीवाचं कर्म शिल्लकच राहावं असं ईश्वराचं मनोगत असं एका ठिकाणी वर्णन आलेलं. का जगदंपाती त्याचा खेळ आहे. सगळ्याचे कर्म संपले जीवाचे तर मग ते काय होईल, ते खेळ बंद होईल. काय आता बरं मानिक हा सोहम भाव वाटकू हा माऊलीनं कृष्ण भगवान अर्जुनाला बोलाय होर बाबा सगळी कळकू लागेल म्हणजे प्रेमाला हे होईल. हा
मग अर्जुनला वेगळं ठेवते की नाही? लक्षात ठेवलं का नाही त्यानं? अर्जुन आपल्या स्वरूपात मिळवावा, तर मग आपल्याला मी भक्त तू देव असा खेळ करता येईल म्हणून त्याला बाजूला ठेवलं की नाही? बरोबर आहे ना? बरं, उद्धवाचं बघा म्हणून तुम्ही, उद्धव ऐक्यभाव गेल्या उद्धवाला पुन्हा आणखीन द्वैतात ठेवते का? की मी बघतो तू देव असा जे खेळ आहे, हे खेळ करता येईल का पुन्हा? मग तसं तुमचं आमचं विषयाचं म्हणजे जे काही प्रारब्ध कर्म आहे, प्राचीन कर्म म्हणतात. कोणतं कर्म? प्राचीनाची दोरी. वर्ण नाही ना, पक्षी अंगाने उतरती एका गुंतवणीया राहते, तैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची. प्राचीन नाम प्रारब्ध, त्याची दोरी. मग ते प्राचीन आहे ना, मग प्राचीन नावाचं जे कर्म आहे ते संपवावं, या जीवायचं संपवून जावं असं वाटत नाही त्याला. कोणला? बघा बरं कसा आहे ते, असा परमात्मा, अशी त्याची इच्छा आहे. पण त्याची जर भक्ती करायला लागले आणि त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख जर माणसानं करून घेतलीच, मग त्याचा नाविलाज होते. मग काय करतोय? मग बांधूनच टाकला म्हणायचा. कोण? हरियाला हाता आणि मग कैची भय चिंता. बरोबर आहे की नाही? किंवा साठविला हरी हृदय मंदिर, त्याची सरली गिरधार झाला सफळ. म्हणजे ते शुद्ध परब्रह्माचं स्वरूप ओळखीलं की मग मात्र त्याचा नाटक मग नाटक काही करीत नाही. बघा, मग तर त्या स्वरूपाची ओळख चांगली पक्की व्हावी लागते. ते सद्गुरूच्या कृपेने होत असते. हो, ते असं नाही जमत. ते कसं किती जरी तुम्ही परोक्षवादानं त्याचं वर्णन करायचा विचार केला तर ते परोक्षवादानं कळेल, पण तेच मी आहे या बोधावर जायला कोणाची कृपा व्हावी लागते? हा, डोळा देखनाची आहे. सूर्य नव्हता, त्याशी सूर्य नव्हता साई. सिद्ध पदार्थ देखून लाईन स्तब्ध राहे अंधारी. प्रत्येकाचे डोळे देखणे येतात. तुम्हाला आम्हाला दिसतंय की नाही? दिसतंय, पण गडद अंधारात काय उपयोग आहे? त्याचं प्रकाशाचं सहाय्य घ्यावंच लागलं. सूर्य नाम प्रकाश. बरं, हे प्रकाश आता झाला सूर्याचा, पण रात्री सूर्याचा प्रकाश नाही. तुम्ही म्हणता सूर्य साहेब, बॅटरी उजेड हे ते त्याचाच प्रकाश आहे. कशाचा? सूर्य. अहो, सगळं सूर्यावरच आहे. त्या अग्नी ना जगात अग्नी नावाचे देवत तेच आहे ना. आणि मग ते विजेत तरी काय? अग्नीच आहे हो. विजेत बी वीज पडतील, ते वीजच केली ना पाण्यापासून तयार, ही थर्मलला, आणि ते मग लाईट तयार व्हायला. हे सगळा प्रकाश अग्नीचाच आहे, सूर्याचाच आहे. कळलं का? आणि मग हे सूर्य म्हणजे उजेड. सूर्य म्हणजे एकत्रित काय? प्रकाश. त्या प्रकाशाचं सहाय्य घेतल्याशिवाय डोळा काही करू शकत नाही. स्तब्ध राहे अंधारी, गपचिप बसतंय. अजिबात गडद अंधारात इतका डोळा देखणार त्याची हिंमतच नाही बघायला. कळलं? प्रकाशाचं सहाय्य घ्यावं लागेल. सूर्याचं सहाय्य घ्यावं लागेल. तसंच आहे महाराज, तसंच आहे. अपमती भजता राया तर अनेक अपाया माझी. बरोबर. ते प्रवृत्ती निवृत्ती कार्य अवश्य पाहिजे आचार्य. अपमती भजता राया तर अनेक अपाया माझी पडे. जनक राजाला सांगायचे न होणार आहे. राजा जनकाला हे उपदेश आहे. बरं काय काय? प्रवृत्ती निवृत्ती कार्य, कोणतंही कार्य असो म्हणा भाऊ. आणि बरोबर आहे हो. हिना लावायचं असं तर शिकावंच लागल का नाही? कसं तुमचं कसं म्हणणं? शिकावंच लागेल. कमाना येते नाही महाराज. ज्ञानबा माळी पाटलाला महिनाभर चहा पाजला, तवाईना शिकलोय. फुकट नाही, महिना इतकं डोसतं माझं सुपर आहे. किती? एक महिना. लबा इमानदारीनं बोलायला मी, इमानदारी. ज्ञानबा माळी पाटील मला दुसऱ्या, मी लहानपणापासून काय पटकन येते नाही लागलं. तितकं लागलं महाराज. एक महिनाभर जमावला बोलवायचं, त्याला त्याच पाहिजे होता. दुसरं घट चाकर गडे म्हणायचे. काय म्हणायचे? बसायचे. हा 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 तार लावता नाही का नाही काय? आता ते मोबाईल काय होत येतं, तार लावायची. लावली, हा तिच्याबरोबर दुसरी लाव. हा असं कर. हा ते म्हणजे बरोबर आली की हा करायचं. मी म्हणायचे हे सोड. पुन्हा 3 तारा बरोबर करायच्या. पुन्हा म्हणायचं झाऱ्या लावायचा. झाऱ्या लावायच्या. झाऱ्या त्याच्यात असा झणकून घ्या. म्हणजे झणकून त्यांच्या मापात आला पाहिजे. माऊलीला झाऱ्या कशाला म्हणते ते माहित होतं ना. ते हा मग झाऱ्या लागला. पुन्हा पंचम लाव. म्हणजे पंचमला त्याच्या 3 तारा सहित वाजवायचं. त्यांच्या मापात आला. हा हा हा. मग माझ्या डोसक्यात फिट व्हायला लागलं. पक्क झालं ते.
कशाला पंचम म्हणते, कशाला धारा म्हणते, ज्ञानमामा. मग सांगा, विना लावायचं शिकायचं असलं तरी गुरु, मिसन शिकायला सगळ्या गोष्टी, मटाट्या करा, गोंडे द्या, मुंगसे करा, काय काही असू द्या हो, काही मनाने येत नसतंय हो, मनाने येत नाही. माणूस म्हणते माईच्या पोटातून काही काय असं नाही. हा इतकंय. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना पहिल पाठी होती, एक बार सांगितलं की मिटलं. बरोबर आहे ना? का अनेक जन्माचं तप आहे त्या लोकांची. कृष्ण परमात्म्याला 64 दिवसात 64 कला 14 विद्या प्राप्त झाल्या, पण गुरुकडे जावं लागलं. मग आता कोणाचं डोकं जड आहे, कोणाचं डोकं पक्क आहे, कोणाचं कसं आहे, कोणाचं कसं आहे, आपापल्या डोसक्यावर. कोणाचं शेण आहे का मग? शेणपूर बुद्धी, भरपूर बुद्धी, दुपती बुद्धी. हा शेणपूर असल्यावर काय करावं? पेटतच नाही, नाही जमतच नाही मला शेणपूर बुद्धीला काय. पण प्रवृत्ती म्हणजे व्यवहार, प्रवृत्ती निवृत्ती परमात्मा, प्रवृत्ती निवृत्ती कार्य. अवश्य पाहिजे आचार्य, अवश्य पाहिजे आचार्य. अपमती भजता राया. आपल्या बुद्धीनं जर भजू लागलं तर अनेक पाया माझी पडे, असे नवनारायण सांगायचे. कोणला? राजा जनकाला. बरं का, हे राया नाम जनक, तिथं ते भागवतातली उभी ही. मग असं, मग याचा अर्थ ते गुरुकृपा साच, ते गुरुकृपेनंच खरं होत असतं. म्हणून गुरुची कृपा व्हावी लागते, आणि गुरुच्या मुखातूनच ते बरं काय अपरोक्ष ज्ञान प्राप्त करावं लागतं. अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं रे झालं की मग मात्र त्याचा नाविलाज होतो. कोणाचा? ईश्वराचा. का? ते त्याचं चावट रूप जाते, त्याचं चावट रूप आहे. कोणाचं? तुकाराम महाराज म्हणले ना, काय करावं म्हणले, पांडुरंग खरा होता र. कातोले महाराज, तुकाराम महाराज कातोले देव. भाऊ होता भला बरिया राणेने नाशिला. आपल्याला नाही म्हणले ते, ती रांड कोणाला म्हणले? रुक्मिणीला. कातोळे महाराज, ह्या रांडन म्हणजे ह्या रुक्मिणी माया, त्या मायेनं वाटवलं गेलं म्हणजे याचं. कोणाचं? हा, भाऊ शिकला रंग चाळे, खरे खोटे हिचेमुळे. रंग चाळे शिकलाय कोण? हा, मेलच लागू दे ना आमच्यासारख्या येड्याला. बोलून टाकलं कोणाला कशात, कोणाला कशात, कोणाला लेकरात, कोणाला नोकरीत, कोणाला कशात, ह्या काहीतरी गुंगविल बस, तिकडच बसा बोंबलत. पण कर्म संपू दिलं नाही, आणि कर्म पण संपत नाही, जन्ममरण चुकत नाही. जन्ममरण चुकवायला काय करावं लागतंय? कर्म पूर्ण संपवावे लागतात, तेव्हा जन्ममरण चुकतं. एरवी नाही बरं, सगळे कर्म संपले पाहिजे, आणि कर्म शिल्लक असलं की जन्म शिल्लक, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी तुकाराम महाराज म्हणजे आमचं सगळं संपलं. देवे जीव झाला, संसार तो कडू झाला, तेच येतात लेकर आनंदाचे हरिहर. मात्र एवढंच आहे की त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेतल्यावर मग मात्र वेदी आले. वेदी आणि आय साधया कसं अशी शक्ती त्याच्या अंगात. आता शेवटचं चरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भूक येणे नल ज्ञानी. आणि खरे महाराज, ब्रह्मरसाचं जेवण केल्यावर पुन्हा भूक लागत काय? काय भाऊ बघा, ब्रह्मरसाचे फार केले अर्जुनाला गिना. बरं काय म्हण, काय जमलो हो, जमलं. काय म्हणले हो? ब्रह्मरसाचे पारण, ब्रह्मरसाचे, हा, ब्रह्मरसाचं जेवण केलं म्हणून अर्जुनाला. हा, केले अर्जुनाला गे नारायणी कृष्ण परमात्मा. आणि ते अवसरी पाहुणे पातळलं. बरं झालं म्हणजे त्या टायमाला त्याला जेवण केलं. आम्ही पंक्तीला गेलो. हा, असं होतं ना. काय नाही, आता इथं नाही आश्रमामध्ये चहा करावं. हा, करा चहा केला. कशासाठी केला? जाऊ द्या म्हणले, आवडीची जिवायसाठी चहा केला. जिवाय करायच्या, जिवायला नाही चहा करून देतो रोज. बरं काय, कटाळ खोर येतो. मग हाताखाली घ्यायचे, सरक म्हणतो एक. ते म्हणते दुसरं साखऱ्याची ती टाका, पचित केली, सरक येतो. मी बसतो तिथे त्या शेगडी बशी, बटन टाकतो मी, आणि आण पाणी आणि दूध लिमाय बशी. ते बरोबर साखऱ्या पाणी पत्ती ह्याच्यात टाकतो. बरं काय, मग दूध आधी करून घेतो मी, थोडं दूध पितो एवढं. कोणी आणले बरं काय, इथं दूध आणते तर कोणी ना कोणी दुधात खाडत नसते. पुन्हा मग हेला चहा. आणि आता हेला चहा केला, मग मला माहिती ह्याला किती साखऱ्या लागते, किती पती लागते, त्या मापान टाकतो. पाठ झालं, तुम्हाला पाठ झालं, आणि मग आणखीन पाठ झाला नाही ह्याला. मग झालं तेवढ्यात कोणीतरी
ते अवसरी पाहुणे पातळू आम्ही. बरोबर आहे की नाही? असं होतं की नाही? होते आपल्या घरी स्वयंपाक केला, सगळे 2 पाहुणे आले त्याच्यात आणि मस्त युवा आली म्हणून स्वयंपाक केला किंवा जावा आली म्हणून स्वयंपाक केला, तेवढ्यात कोणीतरी या जेवायला ह्याला आईत म्हणते, आईच्या पायचं. असं झालं बघा आपलं बी, असंच आपलंही झालंय. पण ते कळालं कोणाला? माऊलीला. माऊली म्हणले ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला की नारायणे, आणि ते अवसरी पाहुणे पातळू आम्ही. त्या टायमात आम्ही गेलो आणि आम्हाला जेवायला तिथं संजय चुकती का? संजय म्हणते का? हे हो. संजय चुकती हो. वाटत. आता ही इकडे बघा, दुसरं एक आहे. शांताच्या घरा अद्भुत आला पाहुणेरा, हिरा रसा पाती करा झाला आहे ना तिथं. शांतीची आहे खरा. शांताच्या घरा, शांतीच्या नाही, शांताच्या, शांत रसाच्या घराला अद्भुत आला पाहुणेरा आणि हिरा पाती करा झाला माणूस. म्हणजे 11 अध्याय ते. विश्वरूप दर्शन योगोना अद्भुत रसाच्या घरला, शांताच्या घरला अद्भुत रस आला. 11 अध्याय म्हणजे अद्भुत रस. विश्वरूप दर्शन म्हणजे अद्भुत आहे ना, विस्मय. देवाचं ब्रह्मांड एवढं रूप धारण करणं म्हणजे अद्भुत रस आहे. आणि ते शांत रसाच्या घरला अद्भुत रस पावना होणार. मग सहजच बाकीच्या रसायला तिथं पंक्तीला मान मिळाला. कोणते? हा, श्रंगाराधिक, त्याच्या पुढे वधूवराची मिळणी, दैशा वराडिया लुगणी देणी, हा, दैशा सुखाच्या नाही भावाच्या सुखासनी मिरवले रस. बरोबर आहे की नाही? होय भाऊ. हा, नवरदेव नवरीच काम असायला लागणार त्याला. आता खरंच आहे. पण बाकीच्या रवाडा लुगडे चोळ्या टोपडे ह्या त्या वराडी नटून थटून जातात. काम दोघांचं मिळणाच आहे. तसं माऊली म्हणले की 2 रसाच काम आहे. पण इथं बाकीच्या रसाला पंक्तीला मान मिळाला. पुन्हा आणखी लय सुंदर वर्णन आहे. शांताद्भूत बरवे ते डोळ्याच्या आंधळी घ्यावे, जैसे हरिहार प्रेम भावे आले. माऊलीचं बोलणे मला शांत आणि अद्भुत हे 2 रस आहेत. म्हणजे हे शांत अद्भुत बरवे ते डोळ्याच्या आंधळी ते डोळ्याच्या आंधळी घ्यावे. आणि पण कसं म्हणले दोन्ही रस एकत्रित आले म्हणजे हरी आणि हार म्हणजे विष्णू महादेव जसे एके ठिकाणी आले आलिंगन द्यायला, त्याप्रमाणे शांत अद्भुत आले. महाराज हे माऊलीचं काही वर्णन म्हणून तर ओवी पाहावी ज्ञानेश, ओवी पाहावी अभंगवाणी लोक वामन पंडिताचा आर्या मयूर पंथाची, ओवी पाहावी ज्ञानेशाची अभंगवाणी तुकड्याची. याला तोडच नाही. इथं काय म्हणले? ब्रह्मरसाचं पार नाही. आणि मग आता ब्रह्मरसाचं जेवण केलंय का? काय म्हणले? रामरसाची आज चवी आन रस रुचती केली. रामरसाची चव लागल्यावर बाकीचे रस रुचतात काय? हो नाही नाही. मग ते कडू झाले तर बरं, आता कडू झाले पण एकदा पोट भरलं का या रामरसानं म्हणजे आनंदाच्या रसानं ब्रह्मरसानं, तर पुन्हा ते उतरत नाही. पुन्हा भूकच लागत नाही. भूक न लागणे म्हणजे विषयाची तृष्णावर. कोणती भूक आहे? विषयाचीच भूक आहे ना आपल्याला. बायको लेकर जेवण खावण हे सगळे काय आहेत? हे विषय. आणि हे खाऊ 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 आपल्याला सुटलेली आहे. पण ही तृप्ती नाही, संपतच नाही. कवा संपल? ब्रह्मरसाचं पाणी. ब्रह्मरसाचं जेवण केलं की हे रस पुन्हा जेव्हा वाटणार नाही का? भूकच संपली. हो, तिथं भूकच संपली. आता भूक लागत नाही. नाही काय? खुंटलिया धावा तृष्णे यासाठी केला होता ठास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा. तृष्ण्याची विषयाची जी तृष्णा आहे तिची जी वेग ओढ होती, ओढ वेग, ते वेग धावा. म्हणजे आता भूक लागायचं काम बघा बरं नाही लागत. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होते. येणे न लगे अनेक, येणे न लगे म्हणजे दुसरी भूक लागतच नाही. आता ब्रह्मरसाचे जेवण केलं का मग आता दुसरे रस म्हणजे दुसरे आण काहीच आवडत नाही त्याला. म्हणजे विषयातलं काही आवडत नाही. इहलोकीचे का पारत्रीचे भोग पायी झाली इच्छेचे, पण भोगावे येणारूचे मना माझी. हे साधकाची अवस्था आहे. इतर साधकाची ओवी साधकाबद्दल आहे. हे तर सिद्ध आहे. याचं तर काहीच नाही राहिलं. काय कमवायचंय ते सगळं कमवून टाकलं त्यानं. जे मिळवायचंय ते मिळवलं. आता काही गरज नाही.
हा, हे जरा. अमृताचा निर्धरू हा? अमृताचा निर्धरू वा परसवे जयाच्या जठरू हो तया क्षुद्धा तरशेचा आडजरू नव्हेच काही. हा काहीच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. अमृताचा निर्झरू हो प्रसवे जयाचा जठरू त्या सुधा तुळसेचा अडदरू कहीची नाही कहीची नाही नाही. ही डोंगरी भाषा माऊलीची भाव ज्ञानेश्वरी 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारिली. माऊलीच्या ज्ञानेश्वरी सगळ्या भाषा आहेत महाराज. हो कहीची नेणे ही भाषा कोणती आहे? रेल्वे पट्टी रेल्वे पट्टी नाही लातूर आहे बघा. हे बोर्ड का नाही? काही सांगितलं तर हा, 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 हा. गेला गेला हा म्हणते त्या बोर्डेला स्वामीचा आमच्या सासरा हो आम्ही गेलतो ह्या दिवसात गेलो ते नवीन गेल्यावर मग शेत बघावं म्हणलं जाऊन तिथं कसं शेत आहे बहिणीचं जाऊन बघावं म्हणून गेलो शेताला काय हे अशा हाबरट्या अशा मग मी म्हणलं फार म्हणलं बाबा आम्ही डोंगर म्हणतो पण डोंगराचे जोर झालं लई जोरात यायचं. ते पाहुणा काय म्हणला सासरा तिचा अहो हे काहीच नाही काय हा तुम्ही महाळात यावं लागते म्हणून कळते. हा तुम्ही महाळात कवा आलाव का डोंगरात महाळात येऊन बघा मग सुगी आमची गॅलेटी गल्ल्याव म्हणली गल्ल्याव येते मग बघा आमची सुगी कशी असते ते. हा आला नाव तो कधी तुम्ही मला हा हे आला नाव गेला नाव काहीच नाही काय हे कोणतं तुम्ही काही तुम्हाला सांगितलं तर कळ ना काही बी हे बी बोलायला ही भाषा कोणती आहे? डोंगरी ही डोंगरी भाषा आहे. मग इथं माऊली नाही काय काय म्हणले नाही अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया सुधा तृषेचा अडदरू कहीची नाही नाही तर काहीच नाही बरं नाही असं नाही कहीची नाही. माऊली ते 56 भाषेचा केला असेल काय त्यांना का शुद्ध भाषा येत नव्हती काय? हा अरे पंडित आहेत पंडिताचे पंडित सगळ्या भाषा त्यांच्याकडे पण ते कुठं कोणती वापरली कधी कोण्या पाखराला काय नाव द्यायचे त्याच्या पाहे समुद्र सरिता चौकड बरं त्या बाप्याशी पोरली जे मेघोनी संपुटा पडेल त्याची पाणी त्याला बाप्या पावशा त्यातक कधी त्यातक आपण पावशा म्हणतो आणि कधी बाप्या म्हणतो. हो कधी वेगळी म्हणजे माऊलीला खूप खूप असं ज्ञान आहे सर्वज्ञ ते ना कोण आता जाऊ द्या ज्याला अमृताचा निर्झर आहे प्रसवतो जठरामध्ये त्याला भूक तहान काय म्हणून तो का म्हणे भूक येणे न लगे. माऊली समाधिस्थ बसू लागले आणि समाधिस्थ बसले देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही करून जातो ज्ञानेश्वर समाधी दोन्ही हाताला दोन देवानंद निवृत्तीनाथ नाम गुरुनाथ दोन म्हणजे गुरुने एक हात धरला आणि देवाने एक हात धरला आणि माऊलीला समाधीच्या खड्ड्यात समाधीचं जे विवर उकरलं होतं त्याच्यावर खाली बेलपत्र हेन तेन पुष्प हेन तेन टाकले होते हे भारी भारी त्याच्यावरती आणि मग बसवलं माऊलीला बसवल्यावर मग निवृत्तीनाथ रडू लागले. आता निवृत्तीनाथांना तिथपर्यंत काही वाटलं नाही म्हणा का निवृत्तीच होती वृत्तीची निवृत्ती झाली जननसे या बोधावर लिखते ते निवृत्तीत असल्यामुळं आणि मग त्यांना काय पण तिथं समाधीत बसविल्यावर मग गुरु मी आणि शिष्य असा भाव उत्पन्न झाला आणि मग ज्ञानोबारायांनी जीवनभर केलेली सेवा जीवनभर ती लक्षात आली कोणाच्या येते ना मला आणि मग म्हणू लागले धडधडा निवृत्ती ओसंडवणी निवृत्ती मग त्या टायमाला म्हणले तुम्ही रे रडायले निवृत्ती ते म्हणले काय सांगा अहो अमर्यादा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण यानं कधी अमर्यादा म्हणजे माझं बोलणं कधी फेल जाऊ दिलंच नाही अमर्यादा कधी केली नाही सांगितलं ते ऐकलं असा ज्ञानेश्वर आणि गुरु शिष्यपणाचा भाव त्यानं कळीला त्याच्याबद्दल निवृत्तीनाथांना दुःख झालं. आता ते तर दुःखी झाले बरं काय आणि पांडुरंग परमात्मा रडू लागले
पांडुरंग परमात्मा राहिले भगवान परमात्मा ते तर माईचं रूप होते म्हणजे सोपाधिक आहे ना. रडू लागले देव, खूप रडू लागले, खूप रडू लागले. रुक्मिणी माता सुद्धा म्हणल्या थोड्या आणि म्हणल्या थोडं थांबा, तुम्ही एवढं का रडायले? अगं रुक्मिणी हे योगी आहे मग काय, आणि या योग्यासाठी मग ह्याला समाधीत बसवूच नका की. 21 वर्षे 3 महिने 5 दिवस झाले या लेकराला जन्म. किती किती 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस झाले होते त्या लेकराला. आणि तेवढ्या वयाचं लेकरू समाधीत बसायले म्हणजे जिवंत समाधी घ्या. कळलं का? मग देऊच नका समाधी. तसं नाही रुक्मिणी, ते योग्याची इच्छा आहे. तसं तर 16व्या वर्षी योगी समाधी घेणार होता हे, पण 5-6 वर्ष काही कार्यासाठी ठेवलं राहिला. आता त्याची इच्छा आहे की मला समाधी द्या, समाधी द्या, म्हणून ही द्यावी लागायची, नावी लागत. त्यासाठी मला दुःख वाटतं. रुक्मिणी म्हणली मग रडू नका, समाधी द्यायची त्यांना तर रडू नका. मग रडायची काय गरज आहे? सुखानं समाधी. तुम्ही रडायले का? मग म्हणजे रडू येतंय, रडू येते आणि समाधी द्यावी लागते. लेख नांदाय घालावी लागते. आणि लेख नांदाय जाताना रडू येते. तुम्हाला आलत का? मुलगीच नाही महाराज. गावासाठी रडतेत ना, गावातल्या लेखी वाटला का मला दिसले ना रडले. शिवाजीची पोरगी गेली तर का डोळ्याला पाणी आलं? मधल्या मधून हुंदकी आणते नाही. पण लेकीच्या बाप्पाला धाडताना रडू येते आणि लेक माहेराला धाडावी, नांदायला धाडावी लागते. कारण काय, तिथं दिल्या घरीच राहणं शोभनीय ना. बापाच्या जन्मल्या घरी राहणं शोभनीय नाही. तिथं जन्मल्या इथं जन्म होतो, पण दिल्या घरी राहणं शोभनीय आहे म्हणून धाडणं गरजेचं आहे. या न्यायानं अगं हा योगी आहे, समाधीत बसविणं गरजेचं आहे. आणि मग दुःख वाटणं, रडू येणं हे तुला एक मत सांडूनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी द्वंद्व त्याग सौचिंतनी पडली जायची. वा माणिकांना चांगली उभी दिली. हो, सगळं हे दोन कोळ सोडून आणि प्रियाला अशी कामिनी ऐक्य पावते. असो, आता हे योगी तुला माहित नाही म्हणले, त्या योग्याची मूर्ती तुला कळलं, त्याच्यानं तुला रडू येणं. अगं हे योगी कोण आहे? देव म्हणते रुक्मिणी. हा एकच योगी देखील नाही, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रोक्य. जो करील याची यात्रा तो जाईल सकळे गोत्रा, सकळ कोळी पवित्रा याचे दर्शने पय होते. बरोबर आहे ना? अगं ह्याचं वर्णन करावं तेवढं थोडे. असं त्या अभंगात महाराज समाधी महात्म्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा स्वतःच्या मुखानं वर्णन करू लागले. आणि हे वर्णन झालं आणि हे वर्णन ऐकत ऐकत तिच्या डोळ्याला पाणी, ती रडू लागली. पुन्हा कोण? रुक्मिणी. मग रुक्मिणी रडतीये. त्या टायमाला देव विचारतात, आता तुला का रडू आलं? त्याचं महात्म्यच माहित नव्हतं, तुला काय कळ? मग म्या महात्म्य सांगितल्यावर तू रडलीस की नाही? ती म्हणजे मी का रडली तुम्हाला सांगते. हो आईशी सांगता हरीशी प्रेम उसळले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य दयाची कुशी ज्ञान देव. रुक्मिणी म्हणली मी ह्या योग्यासाठी रडणार. या योग्याला जन्म देणारे मायबाप किती श्रेष्ठ असतील अशी याची कल्पनाच मला करता येईल. की असा योगी ज्याच्या पोटी जन्माला आला ते विठ्ठलपंत रुक्मिणी माता धन्य धन्य. बरं कोण म्हणून लागली? रुक्मिणी. महाराज हे सगळं झालं. त्या मला देव म्हणून लागली माऊलीला, माऊली हो आता तुम्ही आता समाधी घ्यायले, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुम्ही लेकरू आहे, तुम्ही आणि मी बाप आहे. आणि आतापर्यंत बाप रुक्मादेवीवर बाप रुक्मादेवीवर बाप रुक्मादेवीवर बरेच अभंग केले ना महाराज. त्यांचं एका जनार्दन आहे आणि यांचं कुठं कुठं वाङ्मयामध्ये शेवटच्या 16 वर्षाच्या नंतरच्या वाङ्मयामध्ये बाप रुक्मादेवीवर विठ्ठले असं. म्हणजे बाप रुक्मादेवीवर. बाप कोणता आहे? तर रुक्मादेवीचा वर हे आमचा बाप आहे, हे आमचा बाप आहे. बाप म्हणजे पांडुरंग. बरं, आणि माता कोण? बाप रुक्मादेवीवर विठ्ठले. बरंच कितीतरी अभंग आहेत किंवा बाप रुक्मादेवीवराचे. शेवटी अभंग तेच म्हणावं लागते भाऊ. भजनाचा नियम आहे, त्या उत्तर अभंग त्याला म्हणतात.
किंवा बाप रुक्मायचा अभंग म्हणजे उत्तम कोणता अभंग? उत्तर ते अभंग घेतल्यावर दुसरा अभंग घ्यायचा नाही. भजन. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. ते अभंग झाला की झालं भजन, बरोबर आहे ना. आणि घ्यायचाच असेल तर डबल बी बाप रुक्मायचाच घ्या. मग पण एका जनार्दन तुका म्हणे, हे नामा म्हणे, घ्यायचं नाही. कळलं? माऊलीचा बाप रुक्मायचा मग शेवटचा अभंग असं. मग त्यांनी सतत त्याला बाप म्हणले, कोणा? पांडुरंग परमात्मा. मग तुम्ही बाप आहे. मग देव म्हणले तू लेकरू आहे. म्हणजे जे जर असं नातं लावेल बापाचं, तर ते देव काय म्हणते त्याला? वात्सल्य भाव लावते परमात्मा. मग वात्सल्य भावातून देव म्हणू लागले, ज्ञानेश्वरा काय मागायचे ते माग. ते अभंग ते बाळछंद. कोणता अभंग? बाळछंद. बाळछंद म्हणजे बाळाचा हट्ट, बाळाचा किंवा नाद. छंद नाम काय? मग त्या बाळछंदात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरं काय मला काय द्या? तर ते देव म्हणले इंद्रपद पाहिजे का तुम्हाला? चंद्रपद पाहिजे का? कोणतं पाहिजे? इंद्र चंद्राधिक पदे मी नाही घे का? त्रिशुद्ध मी घेणार नाही देवा. का? येणे न लगे आणि माझी तृप्ती झाली ना आता. तू का म्हणे भूकत? येणे न लगे आणि भूकच लागत नाही. काय म्हणजे काय प्राप्त करावं आता दुसरं? इंद्रपद नाही, सत्य कोणतं वैकुंठ नको. नावडे वैकुंठ शेत्याची शे. काहीच आवडत नाही आता, काहीच नको. म्हणजे कैलासाला जावं हे नको, वैकुंठाला जावं हे नको, आणि सत्य लोक इंद्रपद मृत्यू लोक त्याच्यावर तुच्छे सगळे. मग तर काहीच नाही. आम्हाला गरजच नाही कशाची. आम्हाला गरज कशाची? ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतची बाबा बाळछंदो. बाळछंदो बाबा बाळछंदो. फक्त दान तेवढंच मागितलं की हरी हार ढेकरे यावे. कोणतं ढेकरे यावे? हरी आणि हार असे ढेकरे यावे. दुसरी भूक लागत नाही. लागली का माऊलीला? नाही लागली. बरं इकडे रामायणात घ्या. ज्यावेळेला राम वनवासाला गेले आणि राम वनवासाला गेल्यावर भरताला माया मातुळावून आणलं. मामाच्या गावाला होते ना भरत आणि शत्रुघ्न. दशरथ मेला तेव्हा इथं नव्हती ते. राम लक्ष्मण वनवासाला गेले. दशरथाच्या मेला चारही पोरं उपस्थित नाहीत. होय भाऊ? नव्हती. हा होते का जाग्यावर? नव्हते. हा अंत्यसंस्कार करायला कोणीच नाही. मग वशिष्ठ गुरुजी म्हणले, वा मुलाशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत. आता राम तर वनाला गेले तर राम येत नाही. मग जा सुमंता भरताला मामाच्या गावाने घेऊन. त्याला दशरथ राजा मेले, राम वनाला गेले म्हणलो. फक्त राजा दशरथानं बोलविले गावाकडे एवढंच म्हणून गेले. त्याला आधी स्वप्न पडलं, ते आहे ना सगळं कीर्तन वर्णन येऊन तेव्हा. मग ते स्वप्नात बावळं ठेवून उठला. पुन्हा मामाला म्हणू लागला, मामा काहीतरी भांडलंय, मला स्वप्न बेकार पडलं, मला गावाकडे जावंच वाटायले. मामा म्हणू लागले, नाही नाही स्वप्न पडत असते. मामाचं नाव काय? खुश. हा बरोबर 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 काढले. हा काढले बरोबर आहे. युधाजीच आहे ना भाई. हा मामानं समजूत घातली. त्याच्यात दिवस निघाला तर रथ आला ते सुमंत. बघा म्हणजे मामा बघा सुमंत प्रधानजी आले. सुमंताला गळ्याला धरून असं आलिंगन दिलं. कसं काय? काय नाही म्हणजे गावाकडं सगळं सुरक्षित. रडू लागला आधी. नाही म्हणता येत नाही. मला सांगितलं ना सुमंत नाही तुम्ही, कारण का परवानगी नाही ना. तुम्ही गावाकडं भरोसा ठेवून चला. दशरथ महाराजाला तुम्हाला पाण्याची फार तीव्र इच्छा झालेली, तुम्हाला बोल असं काहीतरी म्हणून आले भरत आले. भरत आल्यावर त्या अयोध्येत शिरतानी ती विधवा दिसली. विधवा का? तिचा अयोध्येचा पती दशरथ वारलाय म्हणून झेंडे खाली घेतले. अर्ध्यात झेंडे घेतले, ओळ केलं त्यानं. काहीतरी भानगड मधात गेले. मधात गेले हे झेंडे अर्ध्यात का? म्हणजे दशरथ महाराज वैकुंठवासी राहू गयो सुरधा. राजा दशरथ वैकुंठवासी एकाएकी. काय दुखाय नव्हतं, काय नव्हतं, काय नाही. कसं काय गेले? लगेच म्हणजे राम वनवासाला गेलो. बाबा मग तर का नाही चक्कर आलं. पडला भरताला राम
चक्कर आलं त्याला तेव्हा तिथं त्यानं उक्ती काढली आहे. अति परिचयादवज्ञा संत गमनादरो होती मलय विल्ल पुरंदरी चंद्रम तरु काट इंधनम कुरुते. ही भरताची उक्ती. त्याच्याबद्दल आमचं ते जनार्दन गुरुजी पालनकर संस्कृत वाचतात ते कुठून शिकलेत मला माहित नाही. काहीतरी झालं तिथं काय त्या श्लोकामध्ये ते काहीतरी म्हणून लागले मी म्हणलं नाही असं नाही. परलाक्षात तिथंच होते आमच्या गावात घरीच होते म्हणजे मंदिराकडे गेले ते प्रवचनासाठी आणि आम्ही मागून निघालतो तर आता भाऊला सोडून देऊन परत आलो. ती काय ते निघाल त्याच्यात ते अतिपरिचय दवज्ञा संत गमन अनादरो ते सततम म्हणतात. नाही मामा दादा तसं नाही ते माऊल भाऊ ते दादा तसं नाही म्हणतो. संत गमन अनादरो हो सततम नाही. चल पडला चला पक्का असल्यावर काय गोरे आणि हे मांडर आमच्या दोघात कोणाकडे गेलं मग शास्त्री महाराजांना काहीतला माहित होतं त्याच बरोबर कोणाचं हा अति प्रजज्ञा संतत गमन अनादरो भवती मले भिल्ल पुरंद्रीन चंदनम तरुकाष्ट इंधनम कुरुते. असं आहे ते काय भरत म्हणला काय करावं म्हणला कपाळ भरून घेऊ लागला. राम गेले वनवासाला. कोणी हे सत्यनाश केला रामाला वनवासाला जायची पाळी तरी कशी आली. श्लोक उद्गारलाय ते म्हणले तुमची आईनच केले. हा आमची आई तर रामावर प्रेम करीत होती. माझ्यापेक्षा राम तिला चांगलं करीत होते आणि रामाला ती चांगलं करीत होती माझ्यापेक्षा. कधी बी काही खाऊ पदार्थ असेल तर भरताला नाही ठेवायचा आधी कोणाला ठेवायचा रामाला. म्हणजे आई अशी वागली आणि असं एकाएकी कसं काय झालं ते म्हणले मंथरेन लावून दे. सगळं तितक्यावर आलं. मग काय महाराज त्याचं डोसकं सरकलं कोणाचं हो केसाला धरून आणले शत्रुघ्नाला तिथं वर्णन आहे तुळशी रामायणात. आपल्या रामायणात कोणी आणली भरतानं नाही शत्रुघ्नानं धरून आणली केसाला आणि धरून आणली आणि त्याला राग आवरला नाही भरताला. हा तलवारच काढली होती तिथं मुंडकं तोडवितो म्हणला की आमच्या घराचा सत्यनाश केला रामाला वनवासाला पाठविलं आणि आमचा बाप हिच्यामुळे मेला. आमची आई भनकून टाकली हिनं. चांगली आई असणारी पण ती विरुद्ध गेली रामाच्या म्हणून हिचा काटा काढतो. मग ती म्हणजे मग आम्ही तुमच्यासाठीच केलं तुम्हाला राज्य मिळावा म्हणून मह्यावच आलं हे अशी म्हणायली ती कोण मंथरा. पुन्हा रडू लागली ना मी कोणासाठी केलं तुमच्यासाठीच म्हणायली. काय तू आमच्यासाठी केलं सत्यनाश केला आमचा. भरत म्हणला भरत रागात आला घेतली तलवार मुंडकं उडविणार तितक्यात हात धरला वशिष्ठ उडविणे. अरे 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 मारून एक तर स्त्री हनन करून आणि दुसरी गोष्ट तुझ्या आईची माहेरची जाती लाडकी आणि ती चुलत बहिणी होत्या मला इकडं म्हणतो तो आपण पण ते चुलत बहिणीच होत्या. दास्यत्व करायला आली हे खरं मी तिची सेवा करायला आली. लहानपणी ते लग्न झालं त्यावेळेला ही मंथरी थोरली आहे वडील आहे आणि काही धाकटी आहे. सख्य चुलत बहिणी हिचा बाप आणि हिचा बाप सख्य भाऊ भाऊ असं वर्णन एके ठिकाणी आले. त्याचं नाव बी तुम्हाला मी सांगितले होते लक्षात येते नाही तुमच्या कोणाचं काय नाव आहे अश्वपती कोणाच्या बापाचं नाव कैकेच्या आणि हिच्या बाबाचं ब्रदश्व. वा याचं डोसकं सुपर आहे मला खरंच डोसकं सुपर नाही बाबा. तुम्ही काही म्हणले त्याचं डोसकं ओरिजिनल आहे महाराज. टाटा कंपनी तुमचं कोणतं आहे भूस कंपनीचं आहे ना भूस हे फिलिप्स बरोबर आहे. डोके डोके असेल आमचं दिल्ली मॉडेल म्हणा मला तो कोणतं आहे बंद पडकी कंपनी आता बघा बरं त्याने डोसक्यात ठेवलं का नाही बरं बरं तुमच्या आहे का लक्षात बरोबर आहे. मी सांगितलेलंच होतं ना पण त्यानं ध्यानात ठेवलं. आणि हिचं नाव काय रेखा उर्फ मंथरा. हिचं नाव लहानपणचं बरं काय दुसऱ्या रामानातलं सांगायलो ते भावार्थात नाही वर्णन. हिचं नाव रेखा आहे रेखा उर्फ मंथरा. हा बापाचं नाव भरद्वाज हिच्या आणि कैकेच्या बापाचं नाव अश्वपती. सख्य भाऊ भरद्वाज आणि अश्वपती सख्या चुलत बहिणी. पण नारदानीचं वर्णन केलं तर बाकीत केलं की ही म्हणजे विकलांग होती दिसायला सुंदर होती म्हणून हिचं लग्न होणार नव्हतं. आणि ह्या बहिणी बहिणीचं चांगलं जमत होतं म्हणजे हिला कडला घेतलंय कोणी कैकेला. लहान होत्या तर ही जरा
पण ही धाकटी, मग हिला संघ नेणं, खेळाय नेणं, कर्जाला घेणं ह्या मंथरेने केलं. आणि मग आता हिचं लग्न तर होत नाही, जाऊ द्या काही काही संघ मग सेवा करेल तिकडं तिची. तिथं चांगल्या राजावर बसायली. कौशल देशाचा राजा दशरथाची बायको पट्टराणी व्हायली, आपली पोरगी, आणि ती ही आपली पुतणी जाईल सेवा करेल. माहेरची जाशी म्हणजे चुलत मावशी झाली की नाही येत आहे, सखी मावशी नाही पण चुलत मावशी, आणि इकडे दासी म्हणून. मग हिनं सत्यनाश केला म्हणून डोसकं उठलं कोणाचं, भरताचं. आणि मग ते तलवारीनं मारणार तेवढ्यात हात धरला वशिष्ठ, स्त्री हनन करू नये. तुझ्या पुन्हा माहेरची बहीण म्हणजे आईची लाडकी दासी आहे, नको नको नको. तेवढ्यात रागाच्या तावात ते राग नाही आवरला, 2 लाथा आणि रस्तावून लाथा हाणल्या की कुबड मोड कुबड केलं कोणी, भरता. आणि भरत म्हणला लहानपणी आम्ही होतो म्हणला राम इथं, त्यावेळेस तेवढं वाटलं नाही, पण आता वियोग झालाय म्हणला. याला म्हणतात भूत विरह. कोणता विरह, कोणत्या विरह भाऊ, भूत कोणते कोणते विरह आहेत, भूतविरह, वर्तमान विरह, भविष्य विरह. पुन्हा रागाचे प्रकार किती, मिलन राग, हा विरह राग, हा पूर्व राग, पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. पुन्हा विरह रागामध्ये 3 आहेत, काय, भूतविरह, भविष्य विरह आणि वर्तमान विरह. बरोबर आहे, तुम्हाला सांगितलेली गोष्ट. आणि मग त्या भूतविरहामध्ये 10 अवस्था आहेत. आता हा वा, आता हे बघा, हे श्लोक बसविते का नाही, पण चुकीचे बसवले, आणि हे नीट बसवले जमत नाही का, चांगलं चिंतात्र जागृत उद्वेगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्माद मोह मृत्यूर्दशा दश. ह्या 10 दशा आहे. हे डोसकं चांगलं की नाही सांगा बरं, तुम्ही सांगता का बरोबर ऐकलेलं हे, का म्हणून लक्षात राहत नाही तुमच्या, आमच्या खात औषध इतकं राहतात विष्णूच्या डोसक्यात नाही का औषध डोसकं चांगले. म्हणून त्यानं का नाही भगवद्गीता म्हणता येईल ते त्याची ऐकली, प्रत्येक श्लोकात एकही श्लोक नीट नाही कोणाचा नाही, आणि ते बसून घेतल्यावर ते सुधरत आहे. सत्वित्याला चुका काढायच्या, दुसऱ्या बसवायच्या, तसेच आहे. तर मग इथं तर अर्धे हाकीम जान खात, अर्धे हाकीम नाही अनसुट असावं. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, नाही मुक्त काय मुक्ताबाई म्हणली, माय 1400 वर्षी जगला मेला, कोऱ्यात राहिला दादा, कोऱ्यात राहिला, पाठीवर बघितलं इकून बी नाही काही, इकून बी काय काहीच नाही, कोराय मेला. मुक्ताबाई. ज्ञानोबराय म्हणले बाई तसं कोणाला नावे ठेवीत जाऊ नये. बरं झालं. अगं कोराय म्हणून बरं झालं, कोऱ्यावर काहीतरी लिहाय येते. आणि पहिलं काळ गडूळ असल्यावर काय लिहावं, ते खोड रबर आणा मोडान, आता हे खोड रबर वापरावं लागते. तर हे आधी शांतपणा करते लय आमचा ललरी म्हणताय ना संस्कृत. या 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 मी ऐकलंय त्याचं गावात म्हणताना ऐकलंय. वाटतंय ना प्रत्येकाला. मी बरेच महाराज कीर्तनात 99% महाराज अबद्ध आहेत की महाराज. तुम्हाला किती दाखवा अबद्ध महाराज, 99% श्रोत्याला. अहो 100 श्रोते, त्यातल्या 99 जरी नाही कळत, एक तरी हुशार असतंय महाराज. असं कसं म्हणतात तुम्ही, हो अरे तवाच कळतंय जन्म झाला का जन्म झाला, इतका बोलला की महाराज कळतंय. बरेच महाराज जन्मला, जन्म आले त्याचे आधी फळ झाले, समजाव हे गाव डाळे. हे महाराज कसं आहे, जन्म जन्म फरकच पडतोय, त्याला काय बोलायचं. असं एकंदरीत महाराज आपलं काय चाललंय, हे विरह सांगायला आहे. आता भूत विरह आहे कोणाचा, आणि श्रेष्ठ अवस्था ही या रागात सगळ्यात बरं काय श्रेष्ठ आणि विरह कोणता, तो भूत विरह. त्याच्यातून काहीतरी प्रेम. मग त्यावेळेस त्या मुखातून श्लोक निघाला, काय करा म्हणला. राम ज्यावेळेस होते त्यावेळेस मला एवढं वाटलं नाही. अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचय असला की अवज्ञा, अतिपरिचयात अवज्ञा. संतत गमन अनादरो, संतत गमना बरं काय अनादरो. सतत जाऊ लागलं पाहुणा, एखाद्या पाहुण्याच्या घराला येणं जाणं होऊ लागलं की अनादर होतो की नाही गुरुजी. गुरुजी हा पण त्या पुढं पुढं इरळ होत आहे,
बघा आता अहो तुमच्या घरला एखादा पाहुणा सतत येऊ लागल्या त्याचा अनादर होतं की नाही थोडा हा आधी झाला की अवज्ञा होते बरोबर आहे. मग त्यांनी दृष्टांत दिला मलय भिल्ल पुरंदरी मलय पर्वतावर भिल्लांच्या पुरंदरी नाम बायका हो चंदनम तर काष्ट इंधनम करू ते त्या चंदनाचे लाकडं इकडं मड्याला जाळायला मिळत नाहीत. आपण ते पंढरपूरचा फुकट्या चंदन आणतो ते काही खरा चंदन का एवढं ते बाया चंदनाची भावली आणतात ना बाया 50-100 रुपये 200 रुपये देऊन लाकूड आणतात एवढं एवढं ते मड्याला. अरे ते खरा चंदन नाहीये. चंदन त्याला म्हणतात की मलयागिरी मुख्य चंदन तो मलयांद्री मुख्य चंदन तो तेच भिल्लांच्या धमानारी हा त्यावरी भाजी ती कांजी भाजी अशी उभी रामायणात आलेली आहे. हा ते मुख्य चंदन मलयांद्री कशाला म्हणतात की तापली चंदन तुकड्यावर तेलात टाकला तर फटक्याला तेल गार करते तापलेलं ते इतकी पावरच्या चंदन आहे. आणि ते चंदन काय आणि ते चंदनच्या जाळत्यात बाया कोणाच्या बाया कोणत्या बाया भिलांच्या बाया जाळत्यात त्याच्यावर स्वयंपाक करतात. मला कळणार नाही म्हणले राम येत होतो तेव्हा. मग त्यानं बोलणंच केलं. पशुटोजी म्हणले राम तर वनाला गेले पण दशरथाचे अंत्यसंस्कार करायला तुला आण आणि दशरथाचे अंत्यसंस्कार कर. भरत म्हणला मला गरज नाही मी चला कोण कर त्या भरताचं मला वाटतं किती प्रेम असेल त्या भावा बरोबर आहे की नाही. पशुटोजीने सांगितलं बाबा आता इथं पुढे काम आहे याचे 10 दिवस गंगा पूजन करेपर्यंत तुला राहणं भाग आहे म्हणून तुला आणले मामाच्या गाव. आम्ही बी येतो की राम भेटीला आम्ही वचन देतो तुला तू एकटा कशाला जातो आम्ही सगळेच येतो रामाला भेटू प्रयत्न करून आणण्याचा विचार करू. आले तर आले नाही आले तर मग बघू पण चल पण हे पुढचं काम कर महाराज ते तुम्ही येतो आम्ही बी येतो राम भेटीला आणि रामाला परत आम्हाला आणण्याचा प्रयत्न करू म्हणल्यावर त्याला बरं वाटलं आणि मग ते अंत्यसंस्कार करायला तयार झाला. अंत्यसंस्कार दशरथाचे केले. आता कोणते लाकडं वापरले ते राजाच होते महाराज आणि त्या शरयूच्या काठावर मस्त ते अंत्यसंस्कार तिथं काय सुंदर प्रमाण. आणि मग ते आता बघा बरं कितवा पोरगा आहे इतक्याहून तरी घ्या बरं. आपल्या इकडे कोणी काढलंय हे थोरलाच असावा नाही तर धाकटाच असावा कोणी काढलंय हे बघलतलंय का नाही. लक्ष्मी झाल्याशिवाय पोळा झाल्याशिवाय लक्ष्म्या करता येत नाही कोणी सांगितलं हे म्हणतच आहे मनच संध्यात हे माणसं मनस देत बघलतलंच लय काढायला एवढं. आता दुर्दैवानं पोळ्याला सुतक पडलं काय करावं मग ते लक्ष्मी म्हणायच्या नाही ते म्हणजे पोळाच नाही झाला तर लक्ष्मी कशा करावं मन शिमगाच नाही झाला तर पाडवा कसा जमलं का होय. शिमग्याच्या सणाला सुतक होतं पाड्याची उडी उभा राहू का नाही उभा बालू तसं पोळा जर नाही झाला लक्ष्मीला सुतक पिटलं लक्ष्म्या मांडाव्या असं कसं का हे मनचं काढलं ना पाहिजे. तसं एक मंच काढले बघा. थोरला पोरगा तरी पाणी पाजाय असा नाही तर धाकटा तरी असा मधले काय आवाळातून पडले तसं नाही करत. ज्याच्यावर श्रद्धा आहे बापाची आणि ज्याची श्रद्धा बापावर त्यानं पाणी पाजा. गुरुजी तुम्हाला किती येतं तुम्हाला काय प्रश्न नाही काय थोरला किंवा धाकटा असं म्हणायचं काम आहे. ज्याला 2-4 पोरं आहेत त्याचं असतं ना अवघड आहे ना भाई. हा मग आता इथं दशरथ राजाचे अंत्यसंस्कार शत्रुघ्नाने केले का भरताने केले मग हे मधू होता का नाही भरत भरत लक्ष्मण मधवे शत्रुघ्न धाकटा आणि राम थोरले मग कोणी केले अंत्यसंस्कार भरताने केले का हरिपुसुदांना केले. मग तुमचं मधु का जमू नये होय नाही थोरल्याच्या अभावी मधु आहे जमते म्हणजे थोरलं नसेल त्याचा दुसरा नंबर. आता लक्ष्मण इथं असते का तर लक्ष्मणच पाणी पाहिजे म्हणजे रामाच्या नंतर नंबर कोणाचा लागणार लक्ष्मण नव्हता आणि राम बी नव्हता म्हणून 3रा नंबर लागला भरतात. पण मधवाच आहे ना भरत बी त्यानं पाणी पाहिजे त्यानं अंत्यसंस्कार केले. आपल्याला टाइम संपला त्याच्या पुढे बरं काय येणे न लगे आणि तू का म्हणे भूक येणे न लगे भूक महाराज ब्रह्मरसाचं जेवण केलं का तर पुन्हा जेवण करावं ही इच्छा नाही. मला वाटते आत्मसिद्धी पासे तर साधने सरते अपेक्षा आहे ना आहे ना इथं ज्ञानेश्वरी तू आत्मसिद्धी प्राप्त झाली की कोणते साधन करण्याची गरज नाही. हो
एके ठिकाणी असे म्हणले की साधन मग साधन हाती येऊ हळूच ठेवी. हा कोणती ओवी ती? हा साधनी हाती येरू हळूच ठेवी. सगळे साधन ठेवून देतो. कोण? साधक ठेवून देतो. साधक, ती साधकाचं वर्णन आहे. पण इथं आत्मसिद्धी प्राप्त झाल्यावर हा कोणते साधन करावे, कोणत्या लोकाला लोकांतराला मिळवावं, कोणता विषय मिळवावं ही काय अपेक्षा राहते? नाही राहत. तू का म्हणे येणे भूक येणे न लगे अनेक. उद्या बघू. पुंडलिकावरती हरी